हाय हॅलो नमस्कार। तर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी तुमचे मनापासून स्वागत करते मैत्रिणींनो। तर आज आपण करणार आहोत खानदेशी पद्धतीने वांग्याचं भरीत। थंडीची सीझन आली की असे ना वेगवेगळ्या प्रकारे बनवून आपण खात असतो। तर त्याच पद्धतीने एक छान अशी ट्रिक वापरून आपण करणार आहोत। तर बघा, छान असं आहे, कोवळं आहे। तर याला आहे ना आपण आता आहे ना मध्ये ना आपल्याला अशा चिरा पाडून घ्यायच्या आहेत, म्हणजे आतमध्ये पर्यंत छान असं वांग भाजलं जातं। आता यामध्ये आपल्याला आहे ना हे बघा, लसणाच्या पाकळ्या आतमध्ये टाकायच्या आहेत। लसणाची चव आहे ना आतमध्ये पर्यंत छान अशी उतरली जाते आणि आपल्या वांग्याचं भरीत आहे ना खूप छान आणि टेस्टी बनतं मैत्रिणींनो। व्हिडिओ कुठून पाहताय हे मला नक्कीच सांगा, कारण की आपले व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचतात हे सुद्धा मला कळेल। छान अशा आपण वांग्यामध्ये लसूण भरलेला आहे। तर अशा प्रकारे मी ना जाळी घेतलेली आहे, नसेल ना तरी डायरेक्ट गॅसवरती ठेवलं तरीही इथे भाजून होतं वांग। आता आपण गॅस लावूया आणि गॅसवरती छान असं आपण वांग हे भाजून घेऊया। आता आपलं वांग भाजून होईपर्यंत रे ना इथे मी कांद्याची पात घेतलेली आहे बघा, धुवून घेतलेली आहे। आता आपल्याला हा कांदा सुद्धा वापरायचा आहे, तर असं आपण कट करून घेतलेला आहे। आणि हे बघा, पाती सुद्धा भरतामध्ये टाकल्या ना की खूप छान चव येते, अगदी बाहेरच्या सारखं लागतं। तुम्ही सुद्धा एकदा नक्कीच करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुमचं सुद्धा वांग्याचं भरीत कसं झालेलं होतं। तर आता आहे ना आपल्याला एकदम बारीक असं कट करून घ्यायचे आहेत या पाती। त्याचसोबतच हा मी कांदा सुद्धा कट करून घेणार आहे। तर इथे आपण छान असं वांग भाजून झालेलं आहे। चला तर आपण पुढची तयारी करूया। ठेवलेली आहे गॅसवरती कढई, त्यामध्ये आता चांगले गरम झाले की आपण तेल टाकून घेणार आहोत। 2 पळी इथे तेल टाकलेलं आहे। राई टाकायची आहे, जिरे, सोबतच आपण इथे हिंग टाकणार आहोत। राई जिरे छान असं फुलू देऊया। राई जिरे छान असं फुलले की यामध्ये भरपूर असा टेचलेला लसूण घालणार आहोत। इथे मिरच्या उभ्या कट केलेल्या आहेत, कढीपत्ता सोबतच घालूया। छान असा लसूण आहे ना करपू द्यायचा नाहीये। आता याच्यामध्ये आपण घालणार आहोत जी आपण कांद्याची पात कट केलेली आहे ना, त्याचा जो कांदा होता कोवळा तो इथे टाकलेला आहे। सोबतच आपण इथे कांद्याची पात सुद्धा टाकणार आहोत आणि मिक्स करून घेऊया। आता 2 ते 3 मिनिटं झाकण ठेवूया आणि छान अशी कांद्याची पात आपण शिजू देऊया, मऊसूत होऊ देऊया। आता कांद्याची पात मऊसूत होईपर्यंत आपल्याला आहे ना याची सालं काढून घ्यायची आहेत। तर हे बघा, छान असं भाजलेलं आहे की नाही, म्हणून इथे छान अशी सालं सुद्धा निघतायत चांगली।
इथे वांग सोलून झालेलं आहे. आता आपल्याला डेसाकडचा भाग काढून टाकायचा आहे. आपल्याला आतमध्ये ना कीड वगैरे आहे की नाही हे बघून घ्यायचं आहे. आता आपण आहे ना कट करून घेऊया. याच्यात जो आपण लसूण टाकलेला आहे ना तो सोलून घ्यायचा आहे. लसणाचा स्वाद याच्यामध्ये वांग्यामध्ये उतरलेला आहे. आता आपल्याला इथे खलबत्ता नाहीतर मग ग्लास वाटी वगैरे काहीही घ्या तुम्ही आणि इथे ना छान असं स्मॅश करून घ्या. छान असं स्मॅश करून घेतलेलं आहे. आता आपण ताट करणार आहोत. एकदम अशी मऊसूत झालेली आहे कांद्याची पात. आता यामध्ये आपल्याला हे जे स्मॅश केलेलं वांग आहे ते इथे टाकून घेणार आहोत. सोबतच इथे आपल्याला मीठ सुद्धा टाकायचं आहे चवीनुसार. हळद, लाल तिखट हवं असेल तर टाका, नाहीतर प्लेनच असं ठेवलं ना तरीही छान असं लागतं. आता एक चमचा भरून ना शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे. खानदेशातलं म्हटलं की शेंगदाणा कूट हवंच असतं. आता आपण मिक्स करून घेऊया. 2 ते 3 मिनिटांसाठी आपण झाकण ठेवूया. आपले इथे 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत. आपण ताट बाजूला करूया. छान असं झालेलं आहे. आता वरून ना आपल्याला भरपूर असा कट केलेला कोथिंबीर टाकायचा आहे आणि एकदा मिक्स करून घेऊया. आपली ही रेसिपी इथे झालेली आहे. गॅस बंद करायचा आहे. इथे आपली रेसिपी पूर्ण झालेली आहे. तुम्ही पाहू शकता. तोंडी लावण्यासाठी सुद्धा खाऊ शकता. भाकरी सोबत नक्कीच खाऊन पहा. खूप छान लागतं, टेस्टी. तर व्हिडिओ कुठून पाहताय हे सुद्धा अजिबात सांगायला विसरू नका. खूप नवीन चॅनल आहे. एक लाईक नक्कीच करा. तुमचं एक लाईक माझा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहोचवणार. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. छानशा रेसिपी सोबत आपण पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर.